तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपण मराठी व्याकरणावरती एक डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्याकरण विभागामध्ये मागच्या 5 वर्षात बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी विषयामध्ये व्याकरण विभागातला पहिला प्रश्न असतो. हा प्रश्न तुम्हाला समास या घटकावरती विचारला जातो. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा ह्या घटकावरती मागील 5 वर्षांमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, ते प्रश्न आपण आता सोडूया. तर बघा पहिला प्रश्न 2022च्या परीक्षेतला. तर बघा यामध्ये योग्य जोड्या जुळवा असा हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता. यामध्ये एका बाजूला सामासिक शब्द आणि दुसऱ्या बाजूला समासाचं नाव तुम्हाला दिलेलं होतं. म्हणजे तुम्हाला योग्य समासाचं नाव लिहायचं असणार आहे. आता बघा पहिला शब्द आहे विट्टी दांडू. आता बघा ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? विट्टी आणि दांडू. आता बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि ह्या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द नीलकमल. आता बघा ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? नील असे कमल. आता बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, असा किंवा सारखे या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द पंचपाय. आता बघा ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? 5 पायांचा समूह. आता बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह समूहदर्शक शब्दासारखा होतो, त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो. त्यानंतर पुढे भाजीपाला. आता ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? भाजीपाला वगैरे. म्हणजे हा तुमचा समाहार द्वंद्व समास असणार आहे. आता बघा हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर बघा असेच सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये या घटकावरती विचारले जातात. यानंतर पुढचा प्रश्न 2023च्या परीक्षेतला. यामध्ये देखील तुम्हाला एका बाजूला सामासिक शब्द आणि दुसऱ्या बाजूला समासाचं नाव तुम्हाला लिहायचं होतं. आता बघा पहिला शब्द आहे भाजीपाला. याचा विग्रह कसा होतो? भाजीपाला वगैरे. हा तुमचा समाहार द्वंद्व समास असणार आहे. त्यानंतर पुढे कमलनयन. आता ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? कमलासारखे नयन. तर हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न मार्च 2024 मध्ये. या ठिकाणी देखील एका बाजूला सामासिक शब्द आणि दुसऱ्या बाजूला समासाचं नाव तुम्हाला लिहायचं होतं. यामध्ये पहिला शब्द आहे त्रिभुवन. आता ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? 3 भुवनांचा समूह. आता ह्या सामासिक शब्दाचा विग्रह समूहदर्शक शब्दासारखा होतो, तर हा तुमचा द्विगु समास असणार आहे. त्यानंतर पुढे पुरुषोत्तम. आता ह्या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होतो? उत्तम असा पुरुष. तर हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जुलै 2024. यामध्ये देखील तुम्हाला सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समासाचं नाव तुम्हाला लिहायचं होतं. आता पहिला शब्द आहे 4-5. आता याचा विग्रह कसा होतो? 4 किंवा 5. आता बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा ह्या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो. त्यानंतर पुढे नीलकमल. याचा विग्रह कसा होतो? नील असे कमल. तर हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 2025च्या परीक्षेतला. यामध्ये सामासिक शब्द आणि समासाचं नाव यांच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या होत्या. पहिला शब्द आहे आई वडील. याचा विग्रह कसा होतो? आई आणि वडील. तर हा तुमचा इतरेतर द्वंद्व समास असणार आहे. त्यानंतर पुढे पंचवटी. याचा विग्रह कसा होतो? 5 वट्यांचा समूह. तर हा तुमचा द्विगु समास असणार आहे. त्यानंतर पुढे महाराष्ट्र. याचा विग्रह कसा होतो? महान असे राष्ट्र. तर हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. त्यानंतर पुढचा शब्द चहा-पाणी. याचा विग्रह कसा होतो? चहा-पाणी वगैरे. तर हा तुमचा समाहार द्वंद्व समास असणार आहे. तर बघा असे सोपे प्रश्न तुम्हाला समास या घटकावरती 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा मागच्या 5 वर्षांमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला ह्या घटकावरती विचारलेले, ते सर्व प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. यानंतर पुढचा घटक आहे शब्दसिद्धी. तर बघा अगदी सोपा घटक असतो. हा घटक तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा यामध्ये देखील तुम्हाला 2 गुण इझिली मिळवता येतात. आता बघा परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि कोणते प्रश्न तुम्हाला विचारले गेले ते आता आपण अभ्यासूया. तर पहिला प्रश्न 2022च्या परीक्षेतला. यामध्ये खालील तक्ता पूर्ण करा अशी तुम्हाला सूचना दिलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द यामध्ये यांचं विभाजन तुम्हाला करायचं असणार आहे. आता तुम्हाला 4 शब्द दिलेले, त्यांचं विभाजन तुम्हाला करायचं असणार आहे. आता पहिला शब्द आहे अभिनंदन. आता बघा अभिनंदन ह्या शब्दामध्ये अभि हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. तर हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर पुढे हळूहळू. तर हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. त्यानंतर सामाजिक या शब्दामध्ये तुमचा इक हा प्रत्यय लागलेला आहे. तर हा तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर पुढे उपमुख्याध्यापक या शब्दामध्ये उप हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. तर हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. तर बघा असा सोपा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी शब्दसिद्धी ह्या घटकावरती परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर पुढचा प्रश्न 2023च्या परीक्षेतला. यामध्ये देखील तुम्हाला 4 शब्द दिलेले आणि त्यांचं विभाजन तुम्हाला करायचं असणार आहे. तर पहिला शब्द आहे भर दिवसा. या शब्दामध्ये भर हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. तर हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर लाल लाल हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे.
त्यानंतर दुकानदार ह्या शब्दामध्ये दार हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्ययघटित शब्द असणार आहे. त्यानंतर खटपट हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न मार्च 2024 यामध्ये देखील तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं विभाजन तुम्हाला करायचं असणार आहे. पहिला शब्द जमीनदार, यामध्ये दार हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्ययघटित शब्द असणार आहे. त्यानंतर पुढे बिनचूक, यामध्ये बिन हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, तर हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर तिळतिळ आणि आंबट चिंबट हे दोन्ही शब्द तुमचे अभ्यस्त शब्द असणार आहेत. यानंतर पुढे जुलै 2024 यामध्ये देखील 4 शब्द दिलेले आणि त्यांचं विभाजन तुम्हाला करायचं असणार आहे. पहिला शब्द आहे उपसंपादक, यामध्ये उप हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, तर हा शब्द तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर पुढे हुरहुर हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. त्यानंतर दुकानदार या शब्दामध्ये दार आणि गुलामगिरी ह्या शब्दामध्ये गिरी हे तुमचे प्रत्यय लागलेले आहेत, तर हे दोन्ही शब्द तुमचे प्रत्यय घटित शब्द असणार आहेत. त्यानंतर पुढे 2025च्या परीक्षेतला यामध्ये 4 शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं फक्त तुम्हाला उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित यांच्यामध्ये विभाजन करायचं असणार आहे. आता पहिला शब्द आहे भरधाव, यामध्ये तुमचा भर हा उपसर्ग लागलेला आहे, तर हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. त्यानंतर पुढे लाजाळू, यामध्ये ळू हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर गुरुत्व, यामध्ये त्व हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. आणि नाउमेद ह्या शब्दामध्ये ना हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, तर हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे. तर बघा असे सोपे प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी शब्दसिद्धी ह्या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा मागच्या 5 वर्षांमध्ये बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला ह्या घटकावरती विचारले गेले होते ते सर्व प्रश्न आपण अभ्यासले आहेत. यानंतर पुढचा घटक आहे वाक्प्रचार. आता बघा हा घटक तुम्हाला 4 गुणांसाठी परीक्षेमध्ये असणार आहे. आता याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीने असतो, तर बघा परीक्षेमध्ये 4 वाक्प्रचार दिले जातील, त्यांचा अर्थ तुम्हाला लिहायचा असणार आहे आणि त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असणार आहे. तर अशा पद्धतीने 4 गुणांसाठी हा तुमचा प्रश्न असणार आहे. आता बघा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आता आपण अभ्यासूया. तर पहिला प्रश्न 2022च्या परीक्षेतला, तर बघा यामध्ये फक्त तुम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ लक्षात ठेवायचा असणार आहे. वाक्यात उपयोग तुम्ही इझिली करू शकतात. आता पहिला वाक्प्रचार तुम्हाला दिलेला होता कानोसा घेणे, याचा अर्थ होतो अंदाज घेणे किंवा चौकशी करणे. त्यानंतर पुढे आनंद गगनात न मावणे, याचा अर्थ होतो अत्यंत आनंद होणे. त्यानंतर पुढे कंठस्नान घालणे, जिवे मारणे किंवा ठार मारणे. त्यानंतर चौथा वाक्प्रचार आहे पित्त खवणे आणि अत्यंत राग येणे. तर बघा 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला 4 वाक्प्रचार दिले जातात. त्यापैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. यानंतर पुढचा प्रश्न 2023च्या परीक्षेतला, यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे कान देऊन ऐकणे, याचा अर्थ होतो लक्षपूर्वक ऐकणे. त्यानंतर कसब दाखवणे म्हणजेच कौशल्य किंवा हुशारी दाखवणे. त्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे अत्यंत आनंद होणे. त्यानंतर चौथा वाक्प्रचार तगादा लावणे म्हणजे आग्रह धरणे किंवा अंदाज लावणे, हा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. त्यानंतर पुढे मार्च 2024च्या परीक्षेतले प्रश्न, पहिला वाक्प्रचार आहे कंठस्नान घालणे, जिवे मारणे किंवा ठार मारणे. त्यानंतर हुकूमत गाजवणे, याचा अर्थ होतो सत्ता किंवा अधिकार गाजवणे. त्यानंतर पुढे व्यतीत होणे म्हणजे दुःखी किंवा खिन्नी होणे. त्यानंतर चौथा वाक्प्रचार आहे आनंद गगनात न मावणे म्हणजे आनंद होणे. तर बघा हे तुम्हाला वाक्प्रचार लक्षात ठेवायचे असणार आहेत. त्यानंतर पुढे जुलै 2024 यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे पित्त खवणे म्हणजे खूप राग येणे. त्यानंतर पारख करणे म्हणजे निवड करणे. त्यानंतर खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे आणि आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे. तर हे देखील 4 वाक्प्रचार त्यांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. यानंतर पुढे 2025च्या परीक्षेतले प्रश्न, पहिला वाक्प्रचार आहे निष्कासित करणे म्हणजे बाहेर काढणे. त्यानंतर मुग्ध होणे म्हणजे अत्यंत आकर्षित होणे किंवा मंत्रमुग्ध होणे, हा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढे पित्त खवणे म्हणजे खूप राग येणे, अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. तर बघा हे वाक्प्रचार तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहे. तर बघा वाक्प्रचारावरती अगदी सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि 4 गुण तुम्हाला इझिली मिळवता येतात. यामध्ये फक्त तुम्हाला वाक्प्रचारांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. यानंतर बघा पुढचा घटक असतो शब्द संपत्ती. तर बघा 4 गुणांसाठीचा तुमचा हा प्रश्न असणार आहे. यामध्ये अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जसे की समानार्थी शब्द लिहा किंवा विरुद्धार्थी शब्द लिहा, वचन बदला किंवा वचन ओळखा किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. असे सोपे प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी ह्या घटकामध्ये विचारले जातात. आता बघा परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आता आपण बघूया. तर पहिला प्रश्न आहे 2022च्या परीक्षेतला. यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न होता खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे दुसऱ्यावर अवलंबून असलेला, याला आपण परावलंबी असं म्हणतो. त्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे, त्याला आपण दैनिक असं म्हणतो. तर बघा एका गुणासाठीचा तुमचा हा प्रश्न होता. त्यानंतर पुढे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत. यामध्ये पहिला शब्द आहे पृथ्वी, याला आपण धरती, माता, धरणी असे समानार्थी शब्द आपण लिहू शकतो. त्यानंतर नभ, याला आपण आकाश किंवा गगन असे समानार्थी शब्द लिहू शकतो. तर हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा होता. त्यानंतर पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये सुरुवात, याला विरुद्धार्थी शब्द असणारे शेवट. त्यानंतर सोय, याला विरुद्धार्थी शब्द असणारे गैरसोय. तर हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा होता. यानंतर
चौथा प्रश्न, यामध्ये खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. एका गुणासाठीचा हा तुमचा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला एक शब्द दिला जातो. त्या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. अगदी सोपा प्रश्न असतो. 1 गुण तुम्हाला इझिली मिळवता येतो. आता बघा, राखणदार हा तुमचा शब्द दिलेला आहे. यावरतून तुम्ही राखण, दार, रण आणि राख असे शब्द तुम्ही तयार करू शकतात. तर बघा, शब्द संपत्तीवरती 4 गुणाचा प्रश्न अगदी सोपा असतो आणि 4 गुण तुम्हाला इझिली मिळवता येतात. यानंतर पुढचा प्रश्न 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला. यामध्ये पहिला प्रश्न होता समानार्थी शब्दांवरती. यामध्ये डोळा आणि वृक्ष हे तुम्हाला 2 समानार्थी शब्द दिलेले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न होता विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये वास्तव आणि सोय असे 2 विरुद्धार्थी शब्द तुम्हाला दिले होते. त्यानंतर तिसरा प्रश्न होता खालील शब्दांचे वचन ओळखा. यामध्ये वह्या हे तुमचं अनेक वचनामध्ये असणार आहे. त्यानंतर मुलगा हा शब्द तुमचा एक वचनामध्ये असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न असतो, यामध्ये खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. यामध्ये तुम्हाला रखवालदार हा शब्द तुम्हाला दिला होता. या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे होते. तर बघा, असा 1 गुणासाठीचा तुमचा इझी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये शब्द संपत्तीमध्ये विचारला जातो. यानंतर पुढचा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला. यामध्ये पहिला प्रश्न होता समानार्थी शब्दांवरती. यामध्ये मार्ग आणि जल असे 2 समानार्थी शब्द तुम्हाला विचारले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न होता विरुद्धार्थी शब्दांवरती. यामध्ये सुपीक आणि ज्ञानी असे 2 विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दांचे वचन ओळखा. यामध्ये भिंती तुमचं अनेक वचनामध्ये असणार आहे. त्यानंतर रस्ता तुमचं एक वचनामध्ये असणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न हा तुमचा फिक्स असतो. यामध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. तर बघा, या प्रश्न प्रकारामध्ये इझिली तुम्हाला मार्क्स मिळवता येतात. पुढचा प्रश्न जुलै 2024च्या परीक्षेतला. यामध्ये पहिला प्रश्न होता शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये पहिला प्रश्न होता पुरामुळे नुकसान झालेले लोक, याला आपण पूरग्रस्त असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न होता शब्दांसाठी समानार्थी शब्द लिहा. यामध्ये आकाश हा तुमचा शब्द दिला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये आदर हा तुम्हाला शब्द दिलेला होता. आणि चौथा प्रश्न हा तुमचा फिक्स असतो. यानंतर बघा पुढचा प्रश्न 2025च्या परीक्षेतला. यामध्ये पहिला प्रश्न होता खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये पहिला प्रश्न होता इतरांना मार्ग दाखवणारा, याला आपण मार्गदर्शक असं म्हणतो. त्यानंतर वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, याला आपण वार्षिक असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये आई हा तुमचा शब्द दिला होता. याला तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचा असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न खालील शब्दांचे वचन ओळखा. यामध्ये नदी हे तुमचं एक वचनामध्ये असणार आहे आणि गोट्या हा शब्द तुमचा अनेक वचनामध्ये असणार आहे. त्यानंतर पुढे शेवटचा प्रश्न हा तुमचा फिक्स असतो. यामध्ये एक शब्द दिला जातो. त्या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. तर बघा, शब्द संपत्ती अगदी सोपा प्रश्न असतो. 4 गुण यामध्ये तुम्हाला इझिली मिळवता येतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रकार आहे लेखन नियमानुसार लेखन. आता बघा, यामध्ये तुम्हाला शुद्ध लेखन आणि अशुद्ध लेखनावरती प्रश्न विचारला जातो. आता बघा, हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असतो आणि यामध्ये देखील तुम्हाला 2 गुण इझिली मिळवता येतात. आता बघा, मागील वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारलेले होते ते प्रश्न आता आपण अभ्यासूया. तर पहिला प्रश्न आहे 2022च्या परीक्षेतला. यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने होता, तर बघा तुम्हाला 4-4 शब्दांचे गट दिले होते. त्यापैकी अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा होता. आता पहिला गट आहे, यामध्ये दुर्मिळ शब्द कुठे योग्य पद्धतीने लिहिलेला आहे ते आपल्याला शोधायचं असणार आहे. तर बघा, दुर्मिळ शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर पुढचा गट आहे, यामध्ये पिढी शब्द आपल्याला शोधायचा होता. तर पिढी शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर पुढे आहे कुटुंब शब्द. तर बघा, कुटुंब शब्दाला दोघी ठिकाणी पहिला उकार असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर चौथा शब्द आहे आशीर्वाद. तर बघा, आशीर्वाद शब्द अशाच पद्धतीने लिहिला जातो. बरेचसे विद्यार्थी आशीर्वाद शब्द अशा पद्धतीने लिहितात. त्यानंतर पुढे उज्ज्वल. तर बघा, उज्ज्वल शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर सामूहिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. तर बघा, लेखन नियमानुसार लेखन यामध्ये फक्त तुम्हाला शुद्ध अशुद्ध लेखनावरती प्रश्न विचारले जातात. अगदी सोपा प्रश्न असतो. यामध्ये देखील तुम्हाला 2 गुण इझिली मिळवता येतात. आता पुढचा प्रश्न 2023च्या परीक्षेतला. आता बघा, ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिले होते. त्या 4 वाक्यांपैकी तुम्हाला कुठल्यातरी 2 वाक्यातील चुकीचे शब्द शोधून त्यांना दुरुस्त करून तुम्हाला लिहायचं होतं. तर बघा, यामध्ये पहिलं वाक्य होतं, यामध्ये गिर्यारोहण हा शब्द तुमचा चुकलेला होता. तर हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. या ठिकाणी गौर्यारोहण अशा पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर पुढे अलीकडे हा शब्द अशा पद्धतीने लिहितात. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, या वाक्यामध्ये दीपालीला हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर चौथं वाक्य आहे, यामध्ये फजिती शब्द तुमचा चुकीचा लिहिलेला आहे. तर फजिती शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. तर बघा, हा प्रश्न तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न मार्च 2024. यामध्ये देखील तुम्हाला 4 वाक्य दिलेले. 4ही वाक्यांपैकी कुठल्यातरी 2 वाक्यातील चुकीचा शब्द ओळखून तो दुरुस्त करून तुम्हाला लिहायचा असणार आहे. यामध्ये पहिलं वाक्य होतं, यामध्ये तुमचा महर्षी शब्द चुकीचा लिहिलेला आहे. महर्षी शब्दामध्ये दुसरी विलांटी असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचं वाक्य, यामध्ये दिशा शब्द तुमचा चुकीचा लिहिलेला आहे. तर दिशा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो.
त्यानंतर पुढे तिसरं वाक्य, भूमी शब्द तुमचा चुकलेला आहे. भूमी शब्दाला नेहमी दुसरा उकार असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर चौथं वाक्य, यामध्ये दुपारी हा शब्द तुमचा चुकलेला आहे. दुपारी शब्दामध्ये पहिला उकार असतो. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढे जुलै 2024 यामध्ये तुम्हाला 4 शब्दांचे गट दिले होते. त्यापैकी अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा होता. यामध्ये पहिला गट होता हनुवटी. तर बघा हनुवटी शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर पुढचा शब्द आहे कीर्ती. तर बघा कीर्ती शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. दोन्ही ठिकाणी दुसरी विलांटी असणार आहे. त्यानंतर माहिती शब्द, तर माहिती शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर आशीर्वाद शब्द अशा पद्धतीने लिहितात. त्यानंतर सुरक्षित, तर हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. तर हा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न 2025च्या परीक्षेतला, यामध्ये देखील तुम्हाला 4-4 शब्दांचे गट दिले होते. त्यापैकी अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा होता. यामध्ये पहिला गट आहे निर्मिती. तर बघा निर्मिती शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर पुढे सुशिक्षित, तर सुशिक्षित शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर पुढे तिसरा शब्द आहे ऐतिहासिक. तर बघा ऐतिहासिक शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर चौथा शब्द आहे परिस्थिती. परिस्थिती शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर पुढे दीपावली, तर हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. दीला नेहमी दुसरी विलांटी असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे विद्यापीठ, विद्यापीठ शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. तर बघा लेखन नियमानुसार लेखन हा प्रश्न अगदी सोपा असतो. यामध्ये देखील तुम्हाला 2 गुण इझिली मिळवता येतात. यानंतर पुढचा घटक हा आहे तुमचा विरामचिन्ह. आता बघा विरामचिन्ह हा अगदी सोपा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला 1 गुण इझिली मिळवता येतो. यामध्ये फक्त तुम्हाला विरामचिन्हांची नावं लक्षात ठेवायची असणार आहेत. आता बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आता आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न आहे 2022च्या परीक्षेमध्ये. यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिलेले आहेत आणि त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता पहिलं विरामचिन्ह आहे हे तुमचं स्वल्पविराम असणार आहे. त्यानंतर दुसरं विरामचिन्ह आहे, याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो. तर बघा एका गुणासाठी किती सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर पुढे 2023च्या परीक्षेमध्ये यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं होतं आणि त्या वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह तुम्हाला वापरायचे होते. तर बघा वाक्य काय होतं, तर बघा मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं आहे. आता बघा ह्या वाक्यामध्ये जिथं फुल स्टॉप दिलेला आहे म्हणजे जिथं पूर्णविराम दिलेला आहे तिथं तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा असणार आहे आणि शेवटी पूर्णविराम. तर अशा पद्धतीने तुम्हाला विरामचिन्ह ह्या वाक्यामध्ये वापरायचे असणार आहेत. यानंतर पुढचा प्रश्न मार्च 2024 यामध्ये तुम्हाला स्वल्पविराम दिलेला आहे आणि दुसरं आहे तुमचं दुहेरी अवतरण चिन्ह. यानंतर पुढचा प्रश्न जुलै 2024 यामध्ये देखील तुम्हाला स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह तुम्हाला दिलेले आहे. यानंतर पुढचा प्रश्न 2025 यामध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेले. तर विरामचिन्ह हा घटक खूप सोपा असतो. 1 गुण तुम्हाला इझिली यामध्ये मिळवता येतो. यानंतर पुढचा प्रश्न आता बघा पारिभाषिक शब्द हा देखील प्रश्न प्रकार खूप सोपा असतो. यामध्ये देखील तुम्हाला 1 गुण इझिली मिळवता येतो. आता पारिभाषिक शब्द म्हणजे काय, तर बघा इंग्लिशमध्ये काही शब्द दिले जातील त्यांना तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असणार आहे. आता बघा ह्या घटकावरती तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आता आपण अभ्यासूया. तर पहिला प्रश्न आहे 2022च्या परीक्षेतला. यामध्ये तुम्हाला वर्कशॉप याला आपण कार्यशाळा असं म्हणतो. त्यानंतर एक्सचेंज याला आपण बदलणे असं म्हणतो. तर एका गुणासाठी असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. यानंतर पुढचा प्रश्न आहे 2023च्या परीक्षेतला. यामध्ये पहिला शब्द होता युनिट, त्याला आपण एकक असं म्हणतो. त्यानंतर ॲक्शन त्याला आपण कृती असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न मार्च 2024 यामध्ये बायोडेटा हा तुम्हाला शब्द दिलेला आहे. याला आपण मराठीमध्ये स्वपरिचयपत्र असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न जुलै 2024 यामध्ये युनिट हा शब्द तुम्हाला दिलेला आहे. याला आपण एकक असं म्हणतो. त्यानंतर 2025च्या परीक्षेतला प्रश्न यामध्ये ड्रामा याला आपण नाटक असं म्हणतो आणि बुक स्टॉल याला आपण पुस्तक ठेवण्याची जागा असं आपण म्हणतो. तर बघा पारिभाषिक शब्द ह्या प्रश्न प्रकारावरती अगदी सोपा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता बघा ह्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या मागे काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. या घटकामध्ये देखील तुम्ही 1 गुण इझिली मिळवू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये व्याकरण विभागात मागच्या 5 वर्षांमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले होते ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.